नवीन आव्हान कुठलं आहे तर राज्यसंस्था आणि धर्म यांची झालेली युती हे ते नवीन आव्हान आहे जे प्रबोधनकारांच्या काळात नव्हतं. आणि ही गोष्ट केवळ त्या काळात नाही तर भारतामध्येच अभूतपूर्व अशी आहे. म्हणजे भारत हा इतका 15, 20, 25 हजार वर्ष संस्कृती असलेला आणि निरनिराळ्या कल्पना परंपरा घेऊन जसला असला आणि त्याच्यामध्ये या धर्मविषयक कल्पना, ईश्वरविषयक कल्पना, तत्त्वज्ञान हे अनेक वर्षाचं जरी असलं तरी भारताच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधीही घडलेलं नव्हतं की धर्म आणि राज्यसंस्था यांचं लग्न लागले. आणि विनोबा भावे यांनी म्हटल्याप्रमाणे की हे लग्न आपण कधीही लावू द्यायचं नाही. याचं कारण काय तर धर्म राज्यसंस्थेला खातो. म्हणजे राज्यसंस्था धर्मावर हवी होते असं नाही तर बिलकुल उलट होतं आणि धर्म राज्यसंस्थेला खातो हे त्याच्यामागचं खरं आव्हान असतं. मारवाडी फाउंडेशन नागपुरातली स्थानिक भाषा, संस्कृती, परंपरा यात सौहार्दपूर्ण समरस झालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रदेशाच्या केवळ संस्कृतीचीच नव्हे ते ग्रुप नाहीत तर या प्रदेशातील आदर्शांच्या विचारधारा समजून घेत त्याला समर्पक प्रतिसाद आणि त्यासाठी योगदान देणारी ही मंडळी ठरली आहेत. या प्रदेशाला या वास्तवाचा आणि या सामाजिक उद्दिष्टान्वये कार्य करणाऱ्या मारवाडी फाउंडेशनचा सार्थ अभिमान आहे. ही मंडळी म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार आणि श्रद्धेय प्रबोधनकार ठाकरे पुरस्काराचे प्रायोजक आणि आयोजक आहेत. मराठी आणि मारवाडी समाज मनांची एकत्रित सांस्कृतिक मोठ बांधण्याचं श्रेय अर्थात आडनावाने मारवाडी तरीही संस्कृतीने जात पात धर्म समाज निरपेक्ष माननीय गिरीश गांधींचंच आहे. मारवाडी फाउंडेशनची वेगळी आता ओळख करून देण्याचे दिवस संपलेले आहेत असं मला वाटतं. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मारवाडी समाजाने आपल्या परीने जे काही शक्य होतं ते वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु एक सामाजिक संदर्भ लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये ज्या नावांचं एक मोठं म्हणजे मराठी भाषा, मराठी भाषक या संदर्भात ज्यांचं मोठं कार्य आहे त्या प्रबोधनकार ठाकरेंच्या संदर्भामध्ये आधी मारवाडी समाजाने समजून घ्यावं. आणि दुर्दैवाने असं झालं आहे की बाळासाहेब ठाकरे सर्वांना माहीत आहेत, अलीकडे आदित्य ठाकरे आणि बाकीचे सर्व ठाकरे माहीत झालेले आहेत. परंतु प्रबोधनकार ठाकरे जे आद्य आहेत त्यांचे विचार काय आहेत याची मात्र महाराष्ट्राला याचा विसर पडला आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा एक पुरस्कार दरवर्षी आम्ही 5 लाख रुपयांचा पुरस्कार देत असतो तो. आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाचा पुरस्कार मागच्या 17-18 वर्षांपासून देण्याचं एक काम मारवाडी फाउंडेशनच्या वतीनं होत आहे. पुरस्काराची रक्कम किती आहे याहीपेक्षा सामाजिक समरसता निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून हा किती महत्त्वाचा भाग आहे हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. असं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नुकत्याच ज्या निवडणुका झाल्या त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की जातीभिनिवेश कमी होण्याच्या ऐवजी दुर्दैवाने तो वाढत आहे. अशा याच्यामध्ये शिवाजी महाराज म्हणजे सर्व महापुरुषसुद्धा आपण जातींमध्ये वाटून घेतलेले असं चित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं म्हणजे ते मराठ्यांना आपले वाटतात. शाहू महाराज ओबीसी समाजाला आपले वाटतात, विशेष करून आमच्या विदर्भातल्या कुणबी समाजाला किंवा बाहेरच असलेल्या समाजाला. आणि महात्मा फुले फक्त मंडईच्या बाहेर त्यांचे पुतळे उभार करण्यामध्ये आपण धन्यता मानतो. असं एकंदरीत वातावरण झालं असताना कोणीतरी या भिंती पार करण्याचं काम करणार आहे की नाही
हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर होता. आणि मारवाडी समाजासाठी तर समाजामध्ये समजून सांगण्यासाठी हा विषय किती बिकट असेल ती आपण कल्पना करू शकता. अनेकांनी मला विचारणा केली मारवाडी समाजातल्या लोकांनी की कोण आहेत प्रबोधनकार ठाकरे, आपल्या समाजात लोक नाहीत काय. मी त्यांना वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला की असं आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्रामध्ये आपण प्रवासी म्हणून राहू नये, आपण निवासी म्हणून राहण्याचं आपलं काम आहे, आपली जबाबदारी आहे. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला देशातल्या कोणत्याही राज्यामध्ये जाऊन स्थायिक होण्याचा अधिकार दिला आहे, उद्योग व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे. पण समजा एखादा महाराष्ट्रीयन माणूस राजस्थानमध्ये स्थायी होऊ इच्छित असेल तो त्यांचा अधिकार आहे. पण राजस्थानचं कल्चरच जर तो समजून घेणार नसेल, राजस्थानी भाषा जर तो अवगत करून घेणार नसेल तर त्याला तिथल्या कल्चरशी एकरूप होता येणार नाही. म्हणजे मारवाडी समाजाचं फक्त एवढंच काम आहे का की आम्ही नागपूरला आलो किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही ठिकाणी गेलो फक्त पैसा कमावण्यासाठी आम्ही आलो आहे. वकील सरांचा गौरव कौतुक मला वाटतं की यातला सेकंडरी भाग आहे की अशा प्रकारचे साहित्यिक आपल्याकडे नाही आहेत. म्हणजे त्यांची जे ललित वैचारिकमधली 2 डझन पुस्तकं आहेत त्यातली जवळपास अर्ध्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य आहे. आणि ज्या कथा आणि कादंबऱ्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचा वावर हा त्यामध्ये आहे. मी त्यांना विचारलेलं नाही आहे, परंतु किमान 2 डझन देशामध्ये तरी किंवा त्याहून अधिक त्यांनी गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये वास्तव्य केलेलं आहे. 1 महिना 2 महिना काही ठिकाणी अनेक वेळा भेटी दिलेल्या आहेत, भले कामाच्या निमित्ताने असतील. आणि तिथे जाऊन त्यांनी मंदिरं पाहणं, मशिदी पाहणं, चर्चेसला भेट देणं, बीचेसला भेट देणं असा प्रकार काहीतरी केला आहे आणि लेखन केलं आहे असं नाही आहे. याचा अर्थ त्यांनी ते काहीच केलेलं नाही असं नाही आहे, ते तेवढे रसिक आहेत. परंतु जपानमध्ये जाऊनही जपानमधला दलित समाज पाहणं आणि त्याच्यावरचे लेख लिहिणं किंवा ॲम्स्टरडॅम या देशामध्ये जाणं आणि ॲम्स्टरडॅममध्ये सुद्धा शरीर विक्री करणारे स्त्री आणि पुरुष याच्यावरचा एक लेख त्यामध्ये येणं. त्याचवेळी आदिवासी पट्टा, मग महाराष्ट्राच्या ठाणे आणि मुंबईच्या परिसरातले आदिवासी असोत किंवा तुमचे गडचिरोली आणि चंद्रपूर या भागातले असोत, ही विविधता जर पाहिली तर आपण थक्क होतो. किंवा त्यांचं पहिलं खऱ्या अर्थाने ललित वैचारिक स्वरूपाचं जे पुस्तक म्हणता येईल त्यामध्ये 6 किंवा 7 लेख आहेत, दीर्घ लेख आहेत. त्यामध्ये ते एकाच वेळी मच्छीमारांच्या संदर्भातला पण एक खूप चांगला अभ्यास संशोधन करून केलेला लेख लिहितात. त्याच अंकामध्ये ते पाणी प्रश्नाच्यावरही लिहितात. त्या पुस्तकामध्ये पाणी प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी केलेला अभ्यास आणि संशोधन त्यावरचाही लेख आहे. दलितांच्या संदर्भातलाही आहे. भूकंपामध्ये विधवा झालेल्या ज्या स्त्रिया आहेत त्याच्या संदर्भातही आहे. आणि बोर्डी किंवा पालघर जिल्ह्यामधल्या परिसरामध्ये चिक्कूच्या बागा, त्याच्यामुळे तिथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जीवन कसं बदललं याच्यावरही ते लिहितात. तुम्ही नुसती जर अनुक्रमणिका पाहिली आणि त्याची रेंज जर पाहिली तर असे कितीतरी विषय दिसतील. शेतकऱ्यांचे आहेत, आदिवासींचे आहेत. हे सगळं प्रबोधनाचा भाग जर पाहिला तर म्हणजे त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आणि ह्या सगळ्या लेखनाचा जर एक गाभा काय आहे किंवा एक असा कोणता बिंदू उचलता येईल तर मला असं दिसतं की विकास हा त्यातला मध्यवर्ती भाग आहे. म्हणजे आता मी ज्या 12-13 पुस्तकांचा उल्लेख करतोय त्यातली 3 पुस्तकं तर तुमच्या गडचिरोली आणि चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या परिसरातला जो त्यांचा वावर होता त्याच्यावरच आधारित खरं तर ती पुस्तकं आहेत. अगदी ठोस म्हणजे गोष्ट मेंढा गावाची आहे, कहाणी पाचगावची आहे आणि तिसरं मेळघाट शोध स्वराज्याचं आहे. हे 3 पुस्तकं म्हणजे एक प्रकारचं त्रिकूट आहे. ते तिने एकत्रित वाचल्यावर म्हटलं तर वकील सर हे समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत, परंतु समाजशास्त्र किती वेगवेगळ्या क्षेत्रांना भिडतं याची झलक तर मिळतेच. परंतु या 3 पुस्तकामधून केवळ समाजशास्त्र नाही तर त्याच्या जोडीने अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे दोन्ही पण ज्या पद्धतीने येतं आहे मला वाटते की ते उदाहरण मराठीमधलं युनिक आहे, एकमेवाद्वितीय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. किंवा जनाचे अनुभव पुस्तक मी जे म्हणालो की भारतातील 6 ते 7 वेगवेगळे असे प्रश्न वेगवेगळ्या समाज घटकांचे
त्याच्यावरचं ते पुस्तक, आणि दुसऱ्या बाजूला समुद्रापारचे समाज, हे वेगवेगळ्या 7-8 देशातील तिथले एक समाज घटक त्याच्यावरचं त्यांनी लिहिलेलं ते पुस्तक. आदिवासी विकास की विस्थापन असं एक पुस्तक आहे, आणि त्या प्रश्नाचा वेध तर जवळपास ते 30-35-40 वर्ष सातत्याने घेत होते. पुस्तक उशिरा आलं, परंतु त्याच्या आधी पाव शतक ते त्या प्रश्नाचा वेध घेत होते. हे सगळं करत असताना त्यांच्या भूमिका अतिशय जाणीवपूर्वक ठरवून आहेत, मात्र त्या बटबटीत नाही आहेत, त्या आक्रस्ताळे नाही आहेत, ठाम आहेत. म्हणजे ते विकास की विस्थापन हे पुस्तक इंग्रजीमध्ये घेऊन जा असं त्यांना जेव्हा कोणीतरी सुचवलं, तर तेव्हा ते म्हणाले की नाही, हे पुस्तक मला मराठीमध्येच करायचं आहे, हे मला जाणीवपूर्वक मी ठरवलं होतं. इतर कोणीतरी इंग्लिशमध्ये ते घेऊन जाईल, किंवा ज्यांना कोणाला ते वाचायचं आहे ते मराठीमध्ये वाचतील, त्यासाठी मराठी भाषा शिकतील. लक्षात घ्या की त्यांना उत्तम इंग्रजी लिहिता येतं, आणि इंग्रजी लेखन त्यांनी केलेलंही आहे त्यांच्या कामाचा भाग म्हणून. तर ही जी भूमिका आहे, आणि ही भूमिका मांडताना ते जेव्हा म्हणतात की मला मराठीचे पांग फेडायचे आहेत, तेव्हा ते सुपरफिशियल विधान राहत नाही, ती केवळ औपचारिकता राहत नाही, त्याच्या मागे एक निश्चित आणि निर्णयात्मक अशी ती भूमिका आहे. आता पुरस्काराचाच उल्लेख झाला म्हणून की ते प्रत्येक वेळी असं सांगतात की पूर्वीपासून शासनाच्या कोणत्याही पुरस्कारासाठी माझं पुस्तक पाठवायचं नाही. सगळ्या प्रकाशकांना त्यांनी ज्या अटी घातलेल्या असतात, तर त्यातली ती एक अट असते की शासनाच्या कोणत्याही पुरस्काराला पुस्तक पाठवायचं नाही. स्वतःहून कोणी निवड केली आणि ते चालत आलं तर ते स्वीकारायचं की नाही, हा पण त्यांचा परत एक चॉईस असतो त्याबाबत. म्हणजे कोणीही पुरस्कार दिला आणि ते स्वीकारतीलच असं पण मानायचं काही कारण नाही आहे. आणि स्वतःहून प्रकाशकांनी किंवा त्यांनी त्यासाठी प्रस्ताव देणं किंवा ॲप्लिकेशन हे तर कधीच घडलेलं नाही आहे. साधना प्रकाशनाकडून त्यांची 3च पुस्तकं आलीत. उरलेली 20-22 पुस्तकं ही जास्त करून मौजकडून, काही मॅजेस्टिक प्रकाशनाकडून, आणि एक पुस्तक समकालीन प्रकाशनाकडून आलेलं आहे. तुम्ही ही सगळी पुस्तकं नजरेखालून घातल्यावर लक्षात येईल की ही पुस्तकं केवळ अभ्यासपूर्ण आहेत असं नाही आहे, कमालीची वाचनी आहेत. कमालीची वाचनी, हायली रिडेबल. म्हणजे अनेक वेळा तुम्हाला असा अनुभव येईल की मी आता पुस्तक वाचत जातो आहे, माझ्या मनात काहीतरी प्रश्न पडला आहे, आणि थोडंसं आणखी पुढे जातो आहे, आणि ते असं सांगतात की थांबा, आता हे तुम्हाला वाचत असताना तुमच्या मनात असा प्रश्न निर्माण झालेला असेल, आणि मग ते त्याचं पुढे उत्तर देतात. असं खूप सातत्याने घडतं, एकदा दोनदा नाही, एकाच लेखामध्ये किंवा एकाच तुमच्या पुस्तकामध्ये असं पुन्हा पुन्हा सातत्याने घडतं. याचा अर्थ वाचकाशी लेखकाची नाळ किती जुळलेली आहे हे तर ध्वनित होतंच, परंतु त्या विशिष्ट विषयाचा किती विविध बाजूंनी आणि समग्रतेने त्यांनी विचार केलेला आहे हेही त्यातून स्पष्ट होतं. तुम्ही त्यांची आत्ता मी सोयीसाठी मांडलं ललित आणि ललित वैचारिक वगैरे, परंतु त्यांची ललित पुस्तकं जो मी फार विषय घेतला नाही, कारण आपण प्रबोधनाचा पुरस्कार देतोय, आणि थेट मी आत्ता सांगितलं की विकास या मुद्द्याच्या भोवती ही त्यांची सगळी पुस्तकाची मांडणी वेगळ्या पद्धतीने करता येईल. आणि त्यातून काय विचार पुढे येतो, तर एका बाजूला गांधी, दुसऱ्या बाजूला विनोबा, आणि तिसऱ्या बाजूला जयप्रकाश, ह्या तिघांचा संदर्भ त्यामध्ये येतो. याचा अर्थ या तिघांच्याही भूमिका, त्यांची मांडणी ही त्यांनी पूर्णतः स्वीकारलेली आहे, त्याला काही मर्यादाच नाहीत असंही नाही. उलट काळाच्या परिप्रेक्ष्यामध्ये या तिघांच्याही मांडणीचं ते मॉडिफिकेशन करतात, आधुनिकीकरण करतात. तर अशा या मिलिंद बोकीलांच्या तुम्हाला अगदीच झलक पाहायची असेल तर अलीकडच्या काळातल्या 2 कथा, या वर्षीचे 2 दिवाळी अंक, 4 दिवाळी अंकात त्यांनी ज्या कथा लिहिल्यात यावर्षी, त्या सगळ्यांचा संबंध या ना त्या प्रकारे हा आदिवासी समाज जीवनाशी आहे. त्यातली एक कथा लोकसत्ताच्या दिवाळी अंकात आहे 2024च्या, जोहार नावाची कथा. आणि नक्षलवादी एक प्रमुख कॅरेक्टर आणि एका गावातला एक प्रमुख करता करविता माणूस, काय त्याला प्रमुख म्हणा, सरपंच म्हणा, या दोघांच्या मधला तो संवाद, अशी ती एक अप्रतिम, ज्याच्यावर एक छान डॉक्युमेंटरी होऊ शकते किंवा एक लघुपट होऊ शकतो, अशी ती छोटी कथा आहे, 6-7 पानांची असेल. आणि दुसरी देवजा हिलम अशी एक कथा आहे, आणि ती त्यांच्या अक्षर या दिवाळी अंकामध्ये ती यावर्षी प्रकाशित झाली. आणि ती एका
मच्छीमाराचा लहान गावातल्या नदीवर किंवा जवळच्या छोट्या तलावावर मासे मारणारा एक मच्छीमार आणि त्याचा एक दिवस, तो सकाळी मासे मारायला जातो आणि संध्याकाळी परत येतो, एवढीच ती कथा आहे. आणि इकडे मी जी दुसरी उल्लेख केला जोहार, की त्या नक्षलवाद्याने बोलावलेला आहे म्हणून हा एक गावचा मुखिया 2-5 लोकांना बरोबर घेऊन जातो, प्रवास करतो, त्यांच्याशी भेटीगाठी करतो आणि परत येतो, याच्यावरची ही कथा आहे. ह्या 2 कथा जर वाचल्या तर तुम्हाला त्यात म्हटलं तर आदिवासी दिसेल, म्हटलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला राज्यशास्त्र दिसेल, नक्षलवाद जर पाहिला तर, आणि ह्या मच्छीमार जो आहे ते पाहिलं तर एकूण आपलं समाज जीवन जे आहे दैनंदिन तेही दिसेल आणि विकासाचा प्रश्नही तिथे येईल. तर ज्या माणसाने, ज्या लेखकाने विकासाच्या संदर्भात इतकी सार्वत्रिक मांडणी केलेली आहे आणि थोडा काळ नाही तर जवळपास अर्धशतक त्याचा वेध दोनही माध्यमातून ललित आणि वैचारिक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आत्ता म्हणजे खरं तर कोणत्याही काळात पण गेल्या 2 दशकामध्ये, म्हणजे आत्ताचं सरकार असो किंवा आधीचं सरकार असो, किंवा अधिक नेमकेपणाने सांगायचे तर 1991 नंतरच्या काळामध्ये, म्हणजे आता 3.5 दशकं होत आलीत, विकास, कोणाचा विकास, कशा प्रकारे विकास, कोणत्या पद्धतीने विकास, कशाच्या बदल्यात विकास, याबद्दल जी चर्चा सगळी चालू आहे तिच्यात अतिशय शांतपणे, संथपणे, संयतपणे ते त्यांची भूमिका मांडत आलेले आहेत. मला असं वाटतं की या देशाच्या समोरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न जर विकासाच्या संदर्भातला असेल तर त्या संदर्भात प्रबोधन करणारा लेखक आणि त्याला प्रबोधन पुरस्कार देणं अगदीच औचित्यपूर्ण आहे. म्हणून या तुमच्याच निवड समितीचं आणि गिरीश भाईंचं मी त्यासाठी विशेष अभिनंदन करतो. त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये देखील म्हटलेलं आहे की जयप्रकाश नारायण यांच्या 3 जी काही तत्त्व होती तेव्हा त्याचा तो संस्कार झालेला आहे. त्यातलं पहिलं तत्त्व असं आहे की जानवी तोडा आणि माणसं जोडा. आता हे बरोबरच आहे की एक जातीय अहंकार सोडा असं त्यांना म्हणायचं आहे. आता जानवी तोडली गळ्यातली, आता फारशी गळ्यात कुणाच्या नसतातच, पण ती पुष्कळदा हृदयामध्ये असतात. ती हृदयातली जानवी तोडण्याबद्दल ते म्हणत आहेत. आणि जानव्याचा संबंध हा ब्राह्मण ज्ञातीशी जरी असला तरी देखील ही जानवी म्हणजे हा अहंकार जो आहे तो फक्त त्याच जातीला आहे अशातला काही भाग नाही. आज असं आहे की सगळ्याच जातींना आपल्या जातीबद्दलचा अभिमान असतो आणि जिथे हा अभिमान असतो तिथे त्याची दुसरी बाजू जी असते ती म्हणजे इतर जातींबद्दलची तुच्छता आहे. म्हणजे आपल्या जातीबद्दलचा अभिमान आणि दुसऱ्या जातीबद्दलची तुच्छता ही सोडा असं जयप्रकाश नारायण यांना अभिप्रेत असावं असं मला वाटतं. तेव्हा जानवी तोडा याचा अर्थ या अहंकाराचं विसर्जन आहे. आणि हे केवळ जातीच्या संदर्भातच आहे असं मला वाटत नाही, ते धर्माच्या संदर्भात देखील आहे. म्हणजे धर्म आणि जात याचा जो अहंकार माणसाच्या मनात असतो तो संपूर्णपणे निघून गेला पाहिजे असं जयप्रकाशांना अभिप्रेत आहे असं मला वाटतं. आणि त्याचा संसार मिलिंद बोकील यांच्या व्यक्तिमत्वावर झालेला आहे. ती त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक महत्त्वाची बाजू आहे. आणि दुसरा नारा त्यांनी असा दिला होता की नारी के सहभाग बिना हर बदलाव अधुरा आहे. बरोबरच आहे, अधुराच आहे. जिथे नारीची संख्या जितके पुरुष आहे तितकीच आहे. म्हणजे जर हा सहभाग नसेल तर समाजाचा अर्धा भागच वेगळा तुटून पडेल आणि मग कुठलं परिवर्तन आहे. ज्या परिवर्तनाची अपेक्षा आहे ते परिवर्तन नारीच्या सहभागाशिवाय होऊ शकणार नाही. हा दुसरा संस्कार मिलिंद बोकील यांच्या मनावर झालेला आहे असं मला वाटतं. आणि त्याचं हृदय प्रत्यंतर केवळ त्यांच्या वैचारिक लेखनातच नाही तर त्यांच्या ललित लेखनात देखील आपल्याला येतं. आणि तिसरी घोषणा जी आहे ती ही आहे की सिंहासन खाली करो की जनता आती है. आता हे बरोबरच आहे. ते तेव्हा म्हटलं होतं आणि ज्यांनी म्हटलं होतं ते आता सिंहासनावर जाऊन बसलेले आहेत. आता त्यांना कितीही जरी म्हटलं तरी ते काही सिंहासन खाली करत नाही. निर्णया युक्त्या करून सिंहासन बळकावणं हा प्रत्येक पक्षाचा भागच असतो. आणि त्याच्यामुळे आता कोण सिंहासन खाली करणार आणि कोणती जनता येणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु मी असं समजतो
की त्यात अभिप्रेत जे आहे ते हे आहे की लोकशाही मूल्याची प्रतिष्ठापना झाली पाहिजे असं त्यांना वाटतं. ही देखील गोष्ट काही कमी महत्त्वाची नाही. तर या तीनही तत्वांचा जो संस्कार आहे तो संस्कार मिलिंद बोकील यांच्या मनावर आहे आणि अद्यापपर्यंत आहे. शिरसाटांनी सांगितलेलं आहे की तो विशीच्या आधी होता आणि आता साठी उलटून गेल्यानंतर देखील आहे. एका कवीने म्हटलेलं आहे की नावं आहेत चाललेली कालही आणि आजही. एक नागपूरचा किस्सा आहे. एक वेळा नागपूर आले होते ते प्रबोधनकार. आल्यावर त्यांना एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात त्यांना एक रेव्हरंड आले होते. रेव्हरंड म्हणजे कोण? ख्रिस्ती धर्मगुरू. ते आले. ते म्हणाले तुम्ही वारंवार तुम्ही जे म्हणता हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे परिवर्तन केलं पाहिजे तुम्ही कराल काय? म्हणे करू. सांग बोला काय? तुम्ही मुसलमान हातचं खाल काय? म्हणे खाऊ. तरी हिंदू जाऊ आम्ही. तुम्ही आमच्या हातचं खाल काय? म्हणे खाऊ. तरी आम्ही हिंदू जाऊ. मग म्हणे तुम्हाला जर आम्ही गोमांस दिलं खा का तुम्ही? म्हणे आम्ही गोमांस तर काय तुलाही खाऊन टाकू. म्हणे जेव्हा ते जेवढं झालं सर्व आणखी 2-3 वाक्य होते. गोमांस नाही तुलाही खाऊन टाकू म्हणे तुम्ही. म्हणजे त्यांचा जो सुधारणावाद होता, त्यांचा जो परिवर्तनाचा हे होता, तो या समाजाला काहीतरी परिवर्तन केलं पाहिजे. हुंड्याबद्दल त्यांनी आंदोलनं केली. रोटीबेटी व्यवहार त्यांनी म्हणजे आपले जे महाराष्ट्राचे कृषी क्रांतीचे अग्रदूत जे होते पंजाबराव देशमुख, त्यांचा आंतरराष्ट्रीय विवाह कोणी केला होता? ते प्रबोधनकार होते. आणि अनेकांनी लढले. संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन झालं त्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचे ते अग्रणी कार्य करणारे होते. आचार्य पत्रे, डांगे, SM जोशी आणि त्या काळचे जे लोक होते त्याच्यामध्ये अग्रणी कोण होते? प्रबोधनकार ठाकरे, कारण ज्येष्ठ होते ते. तर हा जो महाराष्ट्र निर्माण झाला आहे, महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर विदर्भाची राजधानी गेली, हा भाग वेगळा. एक काळ असा होता हे शहर जो राजधानीचं, आणि या देशातलं दुर्दैवी शहर नागपूर असं आहे की इथून राजधानी गेली बाकी ठिकाणी राजधान्या आल्या, असं शहर आहे. तर या ठिकाणचं हे गेलं तरी आपला महाराष्ट्र आला, आपण एक झालो, चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी काय या ठिकाणी हिंदीचं प्राबल्य असलेली मराठी आहे. इथे देशपांडे, फडणवीस वगैरे अर्ध हिंदी अर्ध मराठी बोलतात. घरातही बोलतात, बाहेरही बोलतात, चालते त्याला म्हणतात तेच मराठी आमची आहे. ते कधी तरुण भारतामध्ये ते परत येत नाही, वापस म्हणतात. वापस सुद्धा हिंदी आहे पण ते म्हणतात आणि आपण ते वाचतो, खरी गोष्ट आहे. तेव्हा हे असं शहर आहे, सर्वसमावेशक शहर आहे. आणि अशा या सर्वसमावेशक शहरामध्ये आमचे जे गिरीश गांधी भाऊ आहेत यांचं काम एकच आहे, सर्वांचा समावेश करून नवीन उपक्रम साध्य करणं. आता बोकील साहेबांचं साहित्य जे आहे त्या मिलिंद बोकील यांच्या साहित्यामध्ये काय नाही? ते प्रकाश नारायणचं आंदोलन, विनोबांची वैचारिकता, महात्मा गांधी, विनोबा आणि जयप्रकाश नारायण या तिघांच्या मिश्रणातून जे काय रसायन निघालेले आहे ते म्हणजे मिलिंद बोकील आहे. हे बोकील आदिवासी समाजाचे वकील आहेत. त्यांनी आदिवासी समाजाबद्दल जे लिहिलेलं आहे त्याला तोड नाही. आणि सकाळी बोलता होता 3 पुस्तकं दाखवली, त्या 3 जाऊ द्या, 24ची 24 पुस्तकं. आता वारंवार ते रिपीट करणं बरोबर नाही, तुम्हाला बोर होईल, कारण आपल्याला त्यांचं वजन घ्यायचं आहे. मी तर कसं आहे, मी आता काहीतरी 2-4 वाक्य बोलून मी संपवलं पाहिजे, कारण मला माहिती आहे की तुम्ही वाट बघता मी केव्हा वस्तू जागर आपल्या. त्यामुळे जे मला बोलायचं होतं त्याचा 90% भाग झालेला आहे. आता एवढे मोठे अध्यक्ष असल्यावर मराठी साहित्य संमेलनाचे आणि साधना संपादक आहेत, तर त्यांची साधना आणि यांच्या अध्यक्षपद याच्यामध्ये मी खाते सापडलेलं आहे. आता तर माझं एकच म्हणणं याच्यामध्ये की साहित्य आणि कला, आमच्या काळात कसं होतं, आम्ही जेव्हा थोडे जेव्हा समजलं आम्हाला तेव्हा कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला खूप भांडणं व्हायचे. फडके आणि अत्र्यांचे. फडके म्हणायचे कलेकरता कला आणि अत्रे म्हणायचे जीवनाकरता कला. आता खरी गोष्ट ही आहे की कलेसाठी कला करून काय फायदा आहे? जर त्या कलेचा जीवनाकरता उपयोग नसेल होत तर ती कला उपयोग येते काय? तर ही जी व्यक्ती आहे, वकील जे आहेत, या मिलिंद वकिलांनी त्या कलेचा उपयोग जीवनाकरता केला. आणि ते जीवन कोणतं आहे?
उपेक्षिताचा अंतरंग, उपेक्षित समाज जो आहे तो माट्याने लिहिलेलं उपेक्षिताचा अंतरंग, त्यापेक्षा आजचा काळ फार वेगळा झालेला होता. तेव्हा हा जो समाज आहे, या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी आपलं जीवन या कामाला वाहिलेलं आहे. सर्व समाज सुधारणा, लेखन, सगळं. हिंदीमध्ये कविता आहे, चाह नहीं मैं सुरबाला के गहनों में गूथा जाऊं, चाह नहीं प्रेमी वालाएं बिन प्यारे को ललचाऊं, इच्छा नहीं महल में शोभित करे मुझे अनुक्त मही, चाह नहीं मैं नील गगन का तारक दीप बनूं, नील गगन का तारक दीप, उषा का आलोक बनूं या ज्वालागिरी का स्रोत बनूं, मुझे नहीं इसकी अभिलाषा विद्युत या खद्योत बनूं, मुझे तोड़ लेना उन्माली उस पथ पर देना तुम फेंक, मातृभूमि पर शीश चढ़ाने जिस पर जावे वीर अनेक. तर हा जो वीर आहे या मातृभूमीच्या उपेक्षितासाठी, त्याच्यासाठी आपलं सर्व समर्पण करणार आहे. महाराष्ट्रामध्ये असाधारण काम करूनही ज्या व्यक्ती दुर्लक्षित राहिलेल्या आहेत त्यांच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव घेता येईल. म्हणजे ते केवळ समाजसुधारकच होते असं नाही, तर अतिशय हुरहुन्नरी, बहुपेडी, बहुआयामी, रसिक आणि साहित्य संगीतादी कलांचे उपासक होते. आणि ज्या प्रबोधन या नियतकालिकामुळे ते ओळखले जातात त्याचं घोषवाक्य, अ फोर्टनाइटली जर्नल डिवोटेड टू द सोशल, रिलिजियस अँड मॉरल रिजनरेशन ऑफ हिंदू सोसायटी असं होतं. म्हणजे असं घोषवाक्य घेताना त्या व्यक्तीला हे चांगलं माहिती आहे की या हिंदू समाजाचं सोशल, रिलिजियस आणि मॉरल डिजनरेशन झालेलं आहे. ते डिजनरेशन आहे म्हणून पुन्हा रिजनरेशन करायला पाहिजे. त्यामुळे ही गोष्ट अचूकपणे हेरून ज्या व्यक्तीने काम केलेलं आहे त्याचं लौकिक आपण समजून घेतला पाहिजे. कारण त्यांचं एक पुस्तकच आहे, हिंदू समाज, ऱ्हास आणि अधप्पात या नावाचं. आणि नागपूरशी संबंध म्हणायचा तर इथल्या हिंदू मिशनरी परिषदेचे ते अध्यक्ष होते. पण अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा दृष्टिकोन हा सध्याच्या हिंदुत्ववाद्यांपेक्षा पूर्णपणे निराळा होता. हिंदू धर्मातल्या अनिष्ट परंपरांवर, विशेषतः त्यातल्या पुरोहितशाहीवर त्यांनी अत्यंत कडाडून प्रहार केलेले आहेत. आणि एवढंच नाही तर दादर परिसरातल्या एका गणपती उत्सवामध्ये अनिष्ट प्रथा पडतायत म्हणून त्यांनी गणपती उत्सवाला विरोध केला होता आणि त्यामुळे तो उत्सव बंद पडला. तर परिणामी अशी हाकाटी उठली की ठाकरेंनी गणपती बंद पाडला. आता हे आजच्या काळामध्ये कुठल्या समाज सुधारकाला हे यश प्राप्त होईल? तर ठाकरेंनी त्या काळात अशा रीतीने विवेकवादी, बहुजनवादी, बंडखोर अशा तऱ्हेच्या रूढिभंजक सामाजिक कार्यकर्त्याची त्यांची कामगिरी राहिलेली. आता प्रबोधनकार दुर्लक्षित राहिले याचं एक कारण म्हणजे त्यांच्या जैविक वारसदारांनी त्यांच्या वारशाची जपणूक तर केली नाहीच, शिवाय त्यापेक्षा विपरीत वाट धरली. आणि हे केवळ प्रबोधनकारांच्याच बाबतीत घडलंय असं नाही, तर जेवढे म्हणून महाराष्ट्रात या प्रकारचे महापुरुष होऊन गेले त्यांच्या सर्व जैविक वारसदारांनी आपल्या पूर्वजांपेक्षाही विपरीत अशा तऱ्हेचं काम केलेलं आहे किंवा त्यांचा वारसा चालवायचाच नाही अशा तऱ्हेची जणू काही प्रतिज्ञा केलेली आहे. आणि म्हणून ह्या महापुरुषांचे जैविक वारसदार हा वारसा चालवत नाही म्हणून त्याची जबाबदारी आपल्यासारख्यांवर पडते. कारण एका तऱ्हेने आपण केवळ एकाच्याच नाही तर अशा अनेक महापुरुषांचे आणि महास्त्रियांचे वारसदार बनू शकतो. म्हणजे आपण रानडे आगरकरांचे वारसदार असतो, फुल्यांचे असतो, आंबेडकरांचे असतो, गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांचे असतो, जनाई बहिणाबाईचे सुद्धा असतो, गांधी विनोबांचे असतो आणि मार्क्सचेही असतो. हल्ली मार्क्सचा उल्लेख कोणी काढत नाही, जणू काही सगळ्यांना विस्मरण झालेला आहे. परंतु करोना काळामध्ये
आपण जे पाहिलेलं आहे की इथल्या श्रमिक वर्गाची जी ससेहोलपट आणि शोषण झालेलं आहे, तर ते पाहिलं की आपल्या देशामध्ये अजूनही गांधी आंबेडकरांबरोबर मार्क्ससुद्धा रिलेव्हंट आहे याची आपल्याला खात्री पडते. आता विदर्भाशी जो आमचा ऋणानुबंध जडलेला आहे त्याचं कारण अर्थातच आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की त्याचं गडचिरोलीमधलं जे मेंढालेखा गाव आहे त्याच्यामुळे. आणि गेली जवळजवळ 15 वर्ष मी या निमित्ताने वारंवार विदर्भात येत राहिलेलो आहे. आणि या गावांनी स्वशासन आणि स्वराज्याचा जो एक अद्भुत आणि केवळ आपल्या देशालाच नाही तर अख्ख्या जगाला मार्गदर्शक होईल अशा तऱ्हेचा जो प्रयोग केलेला आहे त्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली, हे खरोखर माझं फार मोठं भाग्य आहे. आणि त्याला कारणीभूत ठरलेले आमचे मित्र मोहन हिराबाई हिरालाल, की ज्यांची 75वा वाढदिवस 2 दिवसांनी म्हणजे 31 जानेवारी रोजी इथेच नागपूरमध्ये साजरा होणार आहे. आणि देवाजी तोफा यांची मैत्री आणि स्नेह हा जीवनातला खरोखर मोठा ठेवा आहे. आणि मेंढालेखापासूनच स्फूर्ती घेऊन पण गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांचा संगम करून पाचगावमध्ये विजय देठे या तरुण कार्यकर्त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचाही अभ्यास करायची संधी मला मिळाली. आणि तेही काम आपण सगळ्यांनी जसं आधीच्या वक्त्यांनी म्हणलं त्याप्रमाणे बघण्यासारखं आहे. आणि विदर्भातच म्हणजे ही एक गावं झाली, परंतु मेळघाटसारख्या आदिवासी परिसरात सुद्धा अशा तऱ्हेचं व्यापक काम करण्याचं जे खोज नावाच्या संस्थेने केलेलं आहे त्याच्यावरचंही पुस्तक आत्ता उल्लेख केला त्याप्रमाणे प्रसिद्ध झालेलं आहे. तर मेंढालेखा या गावाची घोषणा आपल्या सगळ्यांना आता एव्हाना माहीत झाली असणारच की केंद्रात राज्यात आमचं सरकार आणि आमच्या गावात आम्हीच सरकार. तर आपल्या खंडप्राय देशाचा कारभार जर चालवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला संसदीय प्रातिनिधिक लोकशाही ही आवश्यकच आहे, त्याशिवाय आपल्याला तो कारभार चालवता येणार नाही. पण तसं जरी असलं तरी ह्या प्रातिनिधिक लोकशाहीच्या ज्या मर्यादा आहेत त्या आपल्याला रोजच लक्षात येत असतात आणि रोजच जाणवत असतात. तर त्यामुळे मेंढा गावांनी प्रत्यक्ष सहभागी लोकशाही कशी असते आणि ती आपल्या गावात कशी राबवता येते याचं जे उदाहरण घालून दिलेलं आहे ते खरोखर त्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आता या मेंढा गावाची ही जी घोषणा आहे त्याच्यात मी थोडीशी भर घातलेली आहे, कारण आपल्याला माहिती आहे की नुसतं प्रतिनिधी निवडून देऊन चालत नाही. आणि तसं जर जे आपण करत आलेलो आहे की प्रतिनिधी निवडून द्यायचे आणि मग 5 वर्ष स्वस्थ बसायचं, यातून काय निष्पन्न होतं ते आपल्याला डोळ्यासमोर दिसतं. त्यामुळे निव्वळ प्रतिनिधी निवडून देणं ही संसदीय लोकशाहीचा एकच हिस्सा झाला. त्याच्यामध्ये त्या प्रतिनिधींवर आपला अधिकार राहील, आपला अंकुश राहील अशा तऱ्हेचं कामसुद्धा आपल्याला करायला लागतं. म्हणून केंद्रात राज्यात आमचं सरकार असं म्हटल्यानंतर त्या सरकारवर आमचा अधिकार असं सुद्धा म्हणायला पाहिजे. ही दुसरी त्यातली ओळ आपण त्याच्यात लक्षात घेतली पाहिजे. नंतर आमच्या गावात आम्हीच सरकार ही तर भारतीय राज्यघटनेचीच अपेक्षा आहे. म्हणजे 73वी घटनादुरुस्ती झाल्यानंतर गाव पातळीवर लोक ही सर्वोच्च शक्ती आहे आणि ती ग्रामपंचायत किंवा तिथे निवडून दिलेल्या आपल्या अशा पंचमंडळींपेक्षा श्रेष्ठ आहे हे भारतीय राज्यघटनेने मान्य केलेलं आहे. तर ही तिसरी गोष्ट झाली. परंतु हे सगळं आपण का करायचं? हे स्वराज्य स्वशासन हे आपण का करायचं? ते केवळ आपण आपल्या देशाचे गावाचे नागरिक असतात म्हणून नाही, तर आपल्याला सगळ्या विश्वाची काळजी असली पाहिजे. कारण आपण केवळ एका देशाचे नागरिक आहोत असं नाही आहे, तर आपण पूर्ण वसुंधरेचे रहिवासी आहोत, पूर्ण जगाचे नागरिक आहोत. हे लक्षात घेऊन सगळ्या विश्वाची काळजी आपण करू ही सुद्धा भावना आपल्या मनात असली पाहिजे. आणि म्हणून राष्ट्र राज्याच्या सीमा ओलांडून स्वराज्यातून करू विश्वराज्य साकार अशा तऱ्हेची भूमिका आपली असली पाहिजे. तर म्हणून ही सगळी जी घोषणा होते ही मी एकदा पुन्हा म्हणतो. तुम्ही म्हणता का माझ्या मागं? कारण नुसतं मी म्हणलं तर तुम्ही ऐकणं श्रवण भक्ती होईल, त्याच्यापेक्षा तुम्ही जर म्हणलात तर तुम्हालाही त्या घोषणेमधली जी ताकद आहे ती कळेल. तर आपलं पहिलं वाक्य आहे, केंद्रात राज्यात आमचं सरकार, आमच्या सरकारवर आमचा अधिकार,
आमच्या गावात आम्हीच सरकार, स्वराज्यातून करू विश्वराज्य साकार. तर हा जो संबंध विश्वाच्या काळजीचा जो धागा आहे तोच कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याचा किंवा प्रबोधनकाराचा मुख्य विचार असतो. आणि ज्या प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाने हा पुरस्कार मिळालेला आहे तर त्यांच्या धर्मविषयक विचाराचा धागा घेऊन जर आपण पुढे बघायला लागलो तर आपल्याला काय दिसतं, तर प्रबोधनकार जेव्हा धर्मचिकित्सा करत होते तेव्हा तिचं स्वरूप हिंदू धर्मातल्या अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा, उच्च नीचपणाची जाणीव ह्याच्या विरुद्ध त्यांचा सगळा संघर्ष होता. आणि त्यांचा देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या नावाची एक पुस्तिका फार प्रसिद्ध आहे. आणि त्या पुस्तिकेच्या शेवटी त्यांनी काय म्हटलंय, ते असं म्हणतात की परमेश्वर समस्त हिंदू भगिनी बांधवांना देवदेवळांची धार्मिक गुलामगिरी संपवण्याची प्रेरणा देवो. हे प्रबोधनकारांचं शेवटची प्रार्थना आहे. मात्र ते ज्या काळामध्ये लिहित होते त्याच्यापेक्षा एक वेगळंच आव्हान आत्ताच्या काळामध्ये पुढे आलेलं आहे. म्हणजे हे जे ते म्हणतात ही सगळी आव्हानं आणि त्यात आपला लडबडाट तो तर आहेच. ते आव्हान, नवीन आव्हान कुठलं आहे, तर राज्यसंस्था आणि धर्म यांची झालेली युती हे ते नवीन आव्हान आहे जे प्रबोधनकारांच्या काळात नव्हतं. आणि ही गोष्ट केवळ त्या काळात नाही तर भारतामध्येच अभूतपूर्व अशी आहे. म्हणजे भारत हा इतका 15, 20, 25 हजार वर्ष संस्कृती असलेला आणि निरनिराळ्या कल्पना परंपरा घेऊन जसला असला आणि त्याच्यामध्ये या धर्मविषयक कल्पना, ईश्वरविषयक कल्पना, तत्त्वज्ञान हे अनेक वर्षाचं जरी असलं तरी भारताच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधीही घडलेलं नव्हतं की धर्म आणि राज्यसंस्था यांचं लग्न लागलेलं. आणि विनोबा भावे यांनी म्हटल्याप्रमाणे की हे लग्न आपण कधीही लावू द्यायचं नाही. याचं कारण काय, तर धर्म राज्यसंस्थेला खातो. म्हणजे राज्यसंस्था धर्मावर हावी होते असं नाही, तर बिलकुल उलट होतं. आणि धर्म राज्यसंस्थेला खातो हे त्याच्यामागचं खरं आव्हान असतं. आणि आपल्यासमोर आज नेमकं तेच आव्हान उभं आहे. राज्यसंस्था जर धार्मिक किंवा धर्मवादी झाली तर ती संकुचित, जुनाट, मागास विचारांची आणि तशा व्यवहारांची होती. मुख्य म्हणजे एक धार्मिक उन्माद सगळ्या वातावरणामध्ये भरायला लागतो, ज्याची कितीतरी उदाहरणं आपल्याला आता दिसायला लागलेली आहेत. म्हणजे कुठल्याही ठिकाणचा गणेशोत्सव म्हणजे आवाजाचा कर्कश कल्लोळ असतो. मी महिन्याभरापूर्वी गोरखपूरला गेलो होतो आणि मी जिथे राहत होतो त्याच्या शेजारी एक देऊळ होतं आणि तिथे सकाळी म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 11 पर्यंत सदोदित ठोठवा आवाजात भजनं लावलेली असायची. आता गोरखपूर तर आपल्या देशाची धार्मिक राजधानी होऊन राहिलेली आहे, त्यामुळे जे गोरखपूरमध्ये होतंय ते आपल्या सगळ्या शहरांमध्ये होणार आहे किंवा व्हायला लागलेलंच आहे. तुम्ही तुमच्या आसपासचं कुठलंही देऊळ, कुठलंही अशा तऱ्हेचं ठिकाण बघून घ्या, त्या प्रत्येकाच्या ह्याच्यातून सदोदित अशा तऱ्हेचा एक धार्मिक कल्लोळ आपल्या कानावर सतत पडत असे. आणि अशा धार्मिक उन्मादाला जर राजाश्रय मिळाला तर मग कायदा आणि सुव्यवस्थेला कोण जुमानणार आहे.